नमस्कार मंडळी. तर मी आज फायनली खूप खुश असे, कारण माका फिरायचं म्हटलं काय माका खुश होऊक सांगू नको, मी आपणच खुश होते. तर मी आज चालले विठ्ठलाच्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त. म्हटलं पहिला गाडीचं पॉट भरूया आणि पुढे जाऊन निघूया. पुढे जाऊन निघाल तर आमका वराडीचं मंदिर आमचं भेटला. आणि त्याच्यानंतर आम्ही पावसाक म्हटलं आता बा पावसावर थांब जरा, एवढ्यात येऊ नको, कारण काळोख किनार तर केलेलो होतो पावसान खरो, पण म्हटलं एवढ्यात येऊ नको. आणि त्याच्या पुढे गेलो आणि ह्या आमका साळेलमध्ये भेटला गिरोबाचं मंदिर. तर गिरोबाचं मंदिर जरा पुढे गेला काय कुणकावळ्यामध्ये मारुतीचं मंदिर भेटला, आणि त्याच्यानंतर पुढे भेटला कुणकावळ्यामध्येच नवीन मंदिर झालं स्वामी समर्थांचं मंदिर. पुढे गेलो तर कट्ट्यावरती आम्ही फायनली इलो विठ्ठलाच्या मंदिराकडे. तर म्हटलं त्या मंदिराकडे इलो तर काहीतरी केळी वगैरे घेऊ हवी. मग त्याच्यानंतर मी नारळ वगैरे घेतलंय आणि थेट गेले मंदिरात. मंदिरात गेलंय तर मंदिरात आतमध्ये प्रवेश केले. मंदिरात तर एवढा मन प्रसन्न झाला होता की आतमध्ये नंतर गेल्याच्या नंतर विठ्ठल रखुमाईच्या समोर मी जे काय आणलेलं नारळ एकदा ठेवलंय आणि मग सांगणं केलंय की देवा माझ्या पाठीशी काही जरी संकट अडचण काही जरी येत असत की लेस काही जरी असतात, तर तो तुझ्या चरणाशी घे आणि माझ्या माझ्या संसारात सुख समृद्धी प्राप्त होऊ दे, असं सांगणं करून देवाकडून निरोप घेतले आणि म्हटले आता मी जाते घराकडे. आणि त्याच्यानंतर आमका तर काही सांगूकत नव्हतं, थंय विठ्ठल रखुमाईचा फोटो लावलेलो होतो. म्हणून आम्ही म्हटलं एक पोजी मारूया, आणि मी आणि विघ्नेशाने एक पोजी मारलं. आमच्यावर म्हटलं काय अक्षय तू पण एक पोज मार, आणि आम्ही फोटो काढलं आणि घरात येऊन निघालो. बाय बाय.